पद्धतीने मुख्यमंत्री तुमच्याशी फोनवर बोलतायत आणि तुम्ही स्पीकरवरती सगळं रेकॉर्ड करून लोकांना ऐकवतायत, मला वाटतं हे काही योग्य नाही. मतदारसंघात वीजपुरवठ्याचा इतका बोजवारा उडालाय की आमदारांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन लावावा लागला. मात्र आता या फोनपेक्षा जास्त चर्चा होतीये ती कॉल रेकॉर्डिंगची. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतीये. या क्लिपमध्ये त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधतायत. हॅलो, येतोय आवाज? हॅलो. साहेब नमस्कार. हा नमस्ते. भाऊ, गेल्या 5 ते 6 दिवसांपासून आहे ना खूप लोड शेडिंगचा प्रॉब्लेम पूर्ण तालुक्यात वाढलेला आहे. माझ्याकडे 2-3 स्नेक बाईट पण झाले आणि बिबट्यांचा पण खूप त्रास आहे. खूप बरं. म्हणजे आता उद्या तर आंदोलनाच्या मूड मध्ये आहेत सगळे. भाऊ, माझी विनंती आहे थोडं अधिकाऱ्यांना सांगून ठीक थोडं आहे, मी लोड बोलतो शेडिंग. आता. बोलतो. भाऊ, तुम्ही लोड इतके शेडिंगचं छान तर काही छान. कारण नाही आहे. हो ना. एकच असू शकतं की हं. जे कृषी फीडरवर आहेत हं, हं, तर हं. ते आपण कृषी फीडर बंद करतो ना, हो हो त्याच्यामुळे हो होत असेल तर ते त्यांना गावठाण फीडरवर आणावं लागेल आपल्याला सगळ्यांना. हो ठीक ना आहे, मी भाऊ. बघतो ते. हो बघतो. भाऊ, तुम्ही इतके छान छान हो, 48,000 कोटीचं वीज बिल माफीचं हो, करताय. हो. पण मग काय होतं, हे सगळ्या नियोजनामुळे ना सगळं पाणी फिरून हो. जातं योजनांवर. ठीक आहे, मी बोलतो. भाऊ प्लीज. चालेल, थँक्यू हो. भाऊ. मात्र हा कॉल रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झालाय. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग करून ती व्हायरल करण्याची काय गरज होती? लोकप्रतिनिधींनी अशी पद्धत योग्य नाही असा सवाल उपस्थित केलाय. लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये मी पण आता अधिकाऱ्यांशी बोललेलो दुपारी की असं योग्य नाही म्हणून. पण त्याचे काय आपण मोबाईलवर बोलावं, स्पीकरवर बोलावं आणि मग ते लोकांमध्ये, मला वाटतं लोकप्रतिनिधी आपण आहोत, आपल्याला या गोष्टी तेवढी समज असली पाहिजे की अशा गोष्टी काही असतात की त्या आपण त्या काही सगळ्या लोकांना ऐकवायला त्याची काही आवश्यकता नाही. तुमचा काय विषय आहे, काय नाही, ते तुम्ही मांडा ना, निवेदन द्या, फोटो काढा. पण अशा पद्धतीने मुख्यमंत्री तुमच्याशी फोनवर बोलतायत आणि तुम्ही स्पीकरवरती सगळं रेकॉर्ड करून लोकांना ऐकवतायत, मला वाटतं हे काही योग्य नाही. यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पण लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री यांच्याशी थेट संवाद साधत असतील तर त्यात गैर काय? जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या फोनपेक्षा त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल झालं हीच मोठी चर्चा का ठरतीये? आणि गिरीश महाजन यांना नेमका आक्षेप रेकॉर्डिंगचा आहे की त्यामागील राजकारणाचा? या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.